जास्त करावं म्हणून लवकरात लवकर करून घ्यावं असं सांगितलंय आणि करतील सगळे। पहिल्या 2 टप्प्यामध्ये महाराज मतदानाचा आकडा येतो खूप कमी झाली होती टक्केवारी, ही टक्केवारी वाढणे खूप गरजेचं आहे। काय सगळ्या नागरिकांना आवाहन? टक्केवारी वाढलीच पाहिजे किंवा कारण ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कमी वोटिंग होणं मतदान होणं हे बरोबर नाही, तर वाढणारच नक्की। तर कोल्हापूर नेहमीच अग्रेसर मतदानाच्या टक्केवारीत असतं, यावेळी देखील तो विश्वास वाटतो राहणार ना, अगदी अग्रेसर राहणार। येस, थँक्यू। सकाळी लवकर आल्या, सहकुटुंब आलेला नाही, निश्चित आनंद आहे। गेले अनेक दिवस या दिवसाची वाट आम्ही सगळेजण बघत होतो, कारण गेले महिनाभर प्रचाराची धुरा आम्ही सर्वजणच अतिशय समर्थपणे सांभाळण्याचा प्रयत्न केला। अगदी मतदाराचा म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आम्ही यशस्वी झालो। आणि लोकांचा जो उत्साह बघितला, प्रतिसाद बघितला, प्रत्येक वेळेला आम्ही ज्या ज्या वेळेला जात होतो त्याला प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद चांगला होता, सकारात्मक होता आणि आम्हाला विश्वास आहे की या प्रतिसादामुळं आपल्याला मोठं यश इथं अपेक्षित आहे। जनतेची लढाई ही टॅगलाईन आहे या निवडणुकीत, एकंदरीतच पाहायला गेलं तर छत्रपती घराण्यावरती देखील आरोप झाले। काय वाटते मतदानाची संख्या पाहून काय लाट असेल? निश्चितपणे मतदारच याला चोख उत्तर देतील। आम्ही आज बोलण्याची काही गरज नाही आहे। जे विरोधकांनी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला तो लोकांना पटलेला नाही। उलट जेवढा त्यांनी आमच्यावर जेवढी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तेवढा आमचा त्यामध्ये लोकांचा प्रतिसाद आमच्या बाजूने वाढलेला दिसून आलेला आहे वेळोवेळी। आणि आजही आपल्याला दिसून येईल की आमचा विजय हा मोठा विजय असणार आहे। आनंदच आहे आणि एवढी जास्त गर्दी सकाळी सकाळी बघून मला नागरिकांचं पण कौतुक करायचं आहे की आपली जी जबाबदारी आहे वोटिंगची ती ते फार छान पद्धतीने पार पाडतात। एकंदरीत महिनाभर प्रचार सुरू होता, तुम्ही देखील प्रचारात सहभागी होता, काय वाटतं कशी असेल विजयाची पताका? जो आनंद जे प्रेम आम्हाला पूर्ण जिल्ह्यातून मिळालेलं आहे त्याच्यातच विजय आहे हे निश्चित झालेलं आहे। काय सांगाल, मतदान करून आलेला आहात, सकाळी लवकर आलेला आहात, नवमतदारांना आणि युवकांना काय आवाहन कराल? युवकांना एवढंच आवाहन करेन की ज्यांचं पहिलं मतदान आहे, आपण नक्कीच मतदानाचं महत्त्व समजून घेतलं आहे मागच्या 1 महिन्यात, तर आपण येऊन आता पुढे येऊन आज मतदान करावं, घरी थांबू नये। आणि कारण की आपल्याला हा राजनीतीचा हा एक भाग आहे, कारण की तुम्हाला तुमचे लीडर्स चूज करायचा हा एक चान्स मिळाला आहे, तर आपण नक्कीच बाहेर पडा आणि वोट करा। कोल्हापूरमध्ये महिनाभर तुम्ही प्रचारासाठी फिरत होतात, आज मतदान होतंय, काय वाटतं एकंदरीत निकाल काय असेल? काय नाही बघा, आम्ही सगळं सोडून गाडीसाठी पूर्ण मेहनत घातलेली आहे आणि आम्ही निश्चित आहे की ही शाहू महाराजांची सीट नक्कीच निवडून येणार आहे, ह्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही। फक्त आम्ही बघायला लागलो आहे आज लीड आपल्याला किती मोठी मिळणार आहे। पहिलंच मतदान आहे माझं यावर्षी आणि पहिलंच मतदान आजोबांना दिलं आहे, याबद्दल प्रचंड अभिमान वाटत आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचार फेरीमध्ये तुम्ही होतात आणि काय वाटतं एकंदरीत वातावरण कसं असणार आहे? वातावरण आपल्याच हक्कात वाटतं आहे आणि जे आपण एवढी सगळीजणं राबलो आहे त्याचं फल आपल्याला निश्चितच दिसेल त्यामध्ये आहे। मात्र छत्रपती घराण्यांच्यामध्ये यावेळी प्रचंड असा उत्साह दिसून येतो। ह्या वेळेला मी माझं दुसरं सेकंड टाईम वोटिंग आहे माझं आणि खूप अभिमान वाटतो की माझं मत माझ्या आजोबांना मी देत आहे आणि विकासासाठी देत आहे, तर हेच बोलून मी आपली आजोबांच्या प्रचारासाठी तुम्ही सगळीकडे फिरला, काय वातावरण वाटते, काय लोकांच्या मध्ये दिसून आलं? सगळीकडे पॉझिटिव्ह हे होतं आजोबांच्याबद्दल, सगळ्यांना त्यांचं काम माहीत आहे आणि त्यांचं भरपूर काम आहे सामाजिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात, त्यामुळे सगळीकडे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता, त्यामुळं खूप छान वाटलं। युवा वर्गाशी तुम्ही कनेक्टेड होता, युवा वर्गाचं काय मत आहे, कशा पद्धतीनं सगळे ते सामोरे जात आहेत? आता आमच्या स्कूलमधले किंवा माझे जे मी विबग्योर शाळेत होते तर मग तिथले आमचे सगळे जे फ्रेंड्स होते त्यांना आम्ही भेटलो, फोनवर पण बोललो बऱ्याच जणांशी, तर सगळ्यांचं पॉझिटिव्ह मत होतं महाराजांसाठी।